नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी परीक्षेसाठी मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी 6वी आणि 7वी भूगोल तसेच 7वी इतिहास या विषयाची संपूर्ण रिव्हिजन प्रश्नोत्तरे स्वरूपात घेतली आहेत. यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. सर्वांनी हे व्हिडिओ नक्की पाहून घ्या, जेणेकरून पेपर 1 व 2 साठी परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्राची संपूर्ण तयारी होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या इतिहास या विषयाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. या व्हिडिओचा फायदा आपल्याला पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी होणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंटमध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करा, जेणेकरून किती अभ्यास झाला आहे ते आपल्या लक्षात येईल. आजचा पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले व्हाईसरॉय म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लॉर्ड कॅनिंग. भारताचे पहिले व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड कॅनिंग यांना ओळखले जाते. हा प्रश्न खूप वेळा एक्झाम मध्ये आलेला आहे. 1857च्या उठावानंतर 1858च्या कायद्यानुसार भारताच्या गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय म्हणजेच ब्रिटिश सम्राटाचा प्रतिनिधी हे पद देण्यात आले आणि लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 2, आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना खालीलपैकी कोणत्या साधनांचा प्रामुख्याने समावेश होतो? तर आपल्याला दिलेले ऑप्शन आहेत भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने आणि वरील सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना भौतिक साधने म्हणजेच स्मारके, किल्ले, लिखित साधने म्हणजे वृत्तपत्रे, रोजनिशी आणि मौखिक साधने म्हणजे लोकगीते, पोवाडे या तिन्ही साधनांचा उपयोग होतो. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न, मुंबईत पहिली कापूस गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1854. मुंबईत पहिली कापूस गिरणी 1854 मध्ये सुरू झाली. कवासजी नानाभाई दावर यांनी 1854 मध्ये ही पहिली यशस्वी सूतगिरणी म्हणजेच कापूस गिरणी मुंबईमध्ये सुरू केली. प्रश्न क्रमांक 4, पॉंडिचेरी ही मुख्य वसाहत कोणत्या युरोपियन सत्तेची होती? दिलेल्या ऑप्शनपैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, फ्रेंच. पॉंडिचेरी ही मुख्य वसाहत फ्रेंच युरोपियन सत्तेची होती. भारतात व्यापार करण्यासाठी आलेल्या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने पॉंडिचेरी येथे आपली मुख्य वसाहत स्थापन केली होती. आपले सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट असणार आहेत, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? हा सुद्धा प्रश्न खूप वेळा एक्झाम मध्ये रिपीट होत असतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1757. प्लासीची लढाई 23 जून 1757 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब सिराज उद्दौला यांच्यात झाली आणि या लढाईमध्ये इंग्रजांचा विजय झाला होता. लक्षात ठेवा, प्लासीची लढाई ही 1757 मध्ये झालेली आहे. पुढील प्रश्न, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर कोण होता, ज्याने भारतात युरोपियन सत्तेचा पाया घातला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डुप्ले. फ्रान्सिस डुप्ले हा
फ्रेंच गव्हर्नर होता, ज्याने भारतातील राजकीय संघर्षात युरोपियन सैन्याचा प्रभावी वापर केला. त्यामुळे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर हा डुप्ले होता. त्याने भारतात युरोपियन सत्तेचा पाया घातला होता. प्रश्न क्रमांक 7. सतीबंदीचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लॉर्ड विल्यम बेंटिंक. तर सतीबंदीचा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंक या गव्हर्नर जनरलने केला. राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नांमुळे लॉर्ड विल्यम बेंटिंकने 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा करून अमानुष प्रथा बंद केली होती. तर सतीबंदीचा कायदा यासाठी इसवी सन 1829 हे सुद्धा लक्षात राहू द्या. जोड्या लावामध्ये यावरती प्रश्न विचारलेला असतो. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाची सुरुवात कोठून झाली? सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मेरठ. 1857च्या उठावाची सुरुवात मेरठपासून झालेली आहे. 10 मे 1857 रोजी मेरठ येथील छावणीतील भारतीय सैनिकांनी उठाव करून ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध बंड पुकारले. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? म्हणजेच INC ची स्थापना विचारलेली आहे. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक बी, 1885. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली आहे. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 10. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी रचले आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेतले गेले आहे. आनंदमठ कादंबरीतून घेतले आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 11. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नावरती म्हणजेच आणखी ब्राह्मो समाज, आर्य समाज, शारदा सदन यावरती जोड्या लावा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबईत केली आणि त्यांनी वेदांकडे परत चला हा संदेश दिला. पुढचा प्रश्न, आपण सर्व प्रश्न हे मागील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले घेतले आहेत आणि अतिसंभाव्य सुद्धा प्रश्न घेतले आहेत. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे. ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये कलकत्ता येथे ब्राह्मो समाजाची स्थापना केली आहे. पुढचा प्रश्न, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली? दिलेल्या ऑप्शनपैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुभाषचंद्र बोस. 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन फॉरवर्ड ब्लॉक या समाजवादी पक्षाची स्थापना केली. पुढील प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले? हा सुद्धा प्रश्न नेहमी विचारण्यात येत असतो. या प्रश्नाचे
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1919. 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर पंजाब येथील जालियनवाला बागेत जनरल डायरने निशस्त्र लोकांवर गोळीबार केला. प्रश्न क्रमांक 15. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? दिलेल्या पर्यायांपैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बाळ गंगाधर टिळक. भारतीय असंतोषाचे जनक बाळ गंगाधर टिळक यांना म्हटले जाते. ब्रिटिश अधिकारी व्हॅलेंटाईन चिरोल यांनी बाळ गंगाधर टिळकांना फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणजेच भारतीय असंतोषाचे जनक म्हटले होते. पुढील प्रश्न. कोणत्या कायद्याला काळी कायदे म्हणजे रोलॅट ॲक्ट म्हणून ओळखले जात होते? प्रश्नाची उत्तर येत असतील तर कमेंटमध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1919चा रोलेट ॲक्ट. रोलेट ॲक्टनुसार कोणत्याही भारतीयाला विनाकारण अटक करून खटल्याशिवाय तुरुंगात डांबण्याचा अधिकार पोलिसांना मिळाला होता. नंतरचा प्रश्न. भारतीयांसाठी स्वतंत्र राज्यघटना असावी अशी मागणी सर्वप्रथम कोणी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एम.एन. रॉय. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. मानवेंद्रनाथ रॉय म्हणजेच एम.एन. रॉय यांनी 1934 मध्ये सर्वप्रथम भारतासाठी स्वतंत्र राज्यघटना असावी असे संविधान सभेची कल्पना मांडली होती. पुढील प्रश्न. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुघल सम्राट दुसरा अकबर. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी मुघल सम्राट दुसरा अकबर यांनी दिली होती. राजा राममोहन रॉय यांची विद्वत्ता पाहून त्यांना राजा ही पदवी देऊन आपले वकील म्हणून ब्रिटनला पाठवले होते. प्रश्न क्रमांक 19. कामागाटामारू हे काय होते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक जहाज. कामागाटामारू हे एक जपानी जहाजाचे नाव होते ज्यातून बाबा गुरुदत्त सिंग यांनी अनेक शीख प्रवाशांना कॅनडाला नेले होते पण त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. पुढचा प्रश्न. अल्बर्ट बिल कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मांडले गेले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनच्या काळात मांडलेल्या या विधेयकामुळे भारतीय न्यायाधीशांना युरोपियन लोकांवरील खटले चालवण्याचा अधिकार मिळाला. पुढचा प्रश्न. हंटर कमिशन कशाशी संबंधित होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जालियनवाला बाग हत्याकांड चौकशी. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने हंटर कमिशन नेमले होते. हा प्रश्न खूप वेळा एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 22. सीमा गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान यांनी वायव्य सरहद्दीवर खुदाई खिदमतगार संघटना स्थापन केली. त्यांना सीमा गांधी किंवा बादशाह खान म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23. लंडन स्थित इंडिया हाऊसची स्थापना
कोणी केली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्यामजी कृष्ण वर्मा. लंडन स्थित इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. लंडनमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी आणि राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली. याचे इसवी सन सुद्धा लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24. अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्वामी सहजानंद सरस्वती. 1936 मध्ये लखनौ येथे अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली आणि याचे पहिले अध्यक्ष हे स्वामी सहजानंद सरस्वती होते. पुढील प्रश्न, अ हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जेम्स मिल. अ हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ जेम्स मिल यांनी 1817 मध्ये लिहिलेला आहे. हा स्कॉटिश तत्ववेत्ता आणि इतिहासकार होता. द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा 3 खंडांचा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. प्रश्न क्रमांक 26. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1917. बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यात निळीच्या पिकाविरोधात महात्मा गांधींनी 1917 मध्ये पहिला सत्याग्रह केला. हा प्रश्न खूप वेळा एक्झाम मध्ये रिपीट होत असतो. पुढचा प्रश्न, खिलाफत चळवळ कशासाठी सुरू झाली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, तुर्कस्थानच्या खलिफाच्या समर्थनासाठी. पहिल्या महायुद्धात तुर्कस्थानचा पराभव झाल्यानंतर तेथील खलिफाचे पद अबाधित ठेवण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी ही चळवळ चालवली. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण लॉरेन्स ब्रदर्सपैकी एक नव्हते? दिलेले ऑप्शन आहेत हेनरी लॉरेन्स, जॉन लॉरेन्स, सर हेनरी हॅवलॉक आणि वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, सर हेनरी हॅवलॉक. तर लॉरेन्स ब्रदर्सपैकी हे सर हेनरी हॅवलॉक हे एक नव्हते. हेनरी लॉरेन्स आणि जॉन लॉरेन्स हे पंजाबचे कमिशनर होते. हेनरी हॅवलॉक हा ब्रिटिश लष्करी अधिकारी होता, परंतु तो लॉरेन्स ब्रदर्सचा भाग नव्हता. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न प्रत्येक वेळी रिपीट होत असतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतीय संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर मसुदा समितीचे म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुढचा प्रश्न, भारतात रेल्वेची सुरुवात कधी व कोणादरम्यान झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1853 आणि मुंबई ते ठाणे. भारतात रेल्वेची सुरुवात 1853 मध्ये सुरू झाली. लॉर्ड डलहौसीच्या काळात 16 एप्रिल 1853 मध्ये रेल्वेची सुरुवात झाली आणि भारताची पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. हा प्रश्न खूप वेळा
विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, फॉरवर्ड पॉलिसी कशाशी संबंधित होती? दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इंग्रजांचे अफगाणिस्तानवरील धोरण. रशियाच्या संभाव्य आक्रमणापासून भारताचे रक्षण करण्यासाठी इंग्रजांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्याचे धोरण आखले. यालाच फॉरवर्ड पॉलिसी असे म्हणतात. पुढचा प्रश्न, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? हा प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांनी 1821 मध्ये संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील वृत्तपत्र सुरू केले. याचे इसवी सन आणि संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील वृत्तपत्र आहे हे लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात पहिला छापखाना कोणी आणि कुठे सुरू केला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पोर्तुगीजांनी आणि गोवा. भारतात पहिला छापखाना म्हणजेच प्रिंटिंग प्रेस इसवी सन 1556 मध्ये गोवा येथे सुरू करण्यात आला. तो पोर्तुगीज जेसुईट धर्मप्रचारकांनी स्थापन केला होता. हा छापखाना ओल्ड गोवा येथील सेंट पॉल्स कॉलेजमध्ये उभारण्यात आला होता. पुढील प्रश्न, इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याला पोर्तुगालची राजकुमारी कॅथरीन हिच्याशी विवाह केल्यावर आंदण म्हणून कोणते भारतीय शहर मिळाले? प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुंबई. 1661 मध्ये पोर्तुगीजांनी इंग्लंडच्या राजाला मुंबई आंदण दिली. नंतर राजाने ती ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक भाड्याने दिली. पुढील प्रश्न आहे, रयतवारी पद्धत सर्वप्रथम कोठे लागू करण्यात आली? प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मद्रास आणि मुंबई प्रांत. थॉमस मुन्नो याने रयतवारी पद्धत सुरू केली, ज्यामध्ये जमिनीची मालकी शेतकऱ्याकडे असायची. रयतवारी पद्धत ही सर्वप्रथम मद्रास आणि मुंबई प्रांतात लागू करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन, बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली? हा प्रश्न विचारण्यात येतो. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1764. बक्सारच्या युद्धात म्हणजेच 1764च्या युद्धात ब्रिटिश सैन्याने मीर कासिम, शुजाउद्दौला आणि शाह आलम यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला. पुढील प्रश्न आहे, स्थायी बंदोबस्त ही महसूल पद्धत कोणी सुरू केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लॉर्ड कॉर्नवालिस. 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगालमध्ये महसूल गोळा करण्यासाठी स्थायी बंदोबस्त पद्धत लागू केली. पुढील प्रश्न, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्न महत्त्वाचा आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1600. राणी एलिझाबेथ हिने 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली. पुढचा प्रश्न पाहूया. चौरी चौरा घटनेमुळे कोणती चळवळ गांधीजींनी मागे घेतली? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, असहकार चळवळ. उत्तर प्रदेशातील चौरी चौरा येथे जमावाने पोलीस ठाण्याला आग लावली, ज्यामुळे हिंसक घटना घडल्याने गांधीजींनी असहकार चळवळ
मागे घेतली. प्रश्न क्रमांक 40. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लॉर्ड माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन होते. पुढील प्रश्न क्रमांक 41. इतिहास या शब्दाची व्युत्पत्ती कोणत्या ग्रीक शब्दापासून झाली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिस्टोरिया. इतिहास या शब्दाची व्युत्पत्ती ही हिस्टोरिया या ग्रीक शब्दापासून झाली आहे. इतिहास म्हणजे हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील हिस्टोरिया या शब्दापासून आला आहे. याचा अर्थ संशोधन किंवा माहिती मिळवणे असा होतो. हा प्रश्न लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, अलेक्झांडर कॅनिंगहॅम. भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम होते. 1861 मध्ये अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याची स्थापना झाली. पुढील प्रश्न. विधवा पुनर्विवाह कायदा कधी मंजूर झाला? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1856. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नांनी 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाह कायदा केला. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. नंतरचा प्रश्न. शारदा सदनची स्थापना कोणी केली? हा प्रश्न खूप वेळा एक्झाममध्ये विचारण्यात येतो. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाईंनी 1889 मध्ये शारदा सदनची स्थापना केली. शारदा सदन हे अनाथ महिलांसाठी होते. प्रश्न क्रमांक 45. सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न महत्त्वाचा आहे. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. त्यांनी वायव्य सरहद्द प्रांतात खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापन केली होती. पुढील प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र शिवभारत हे कोणी लिहिले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, परमानंद कवी. कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत शिवभारत या महाकाव्याची रचना केली, ज्यामधून शिवपूर्व आणि शिवकालीन इतिहासाची माहिती आपल्याला मिळते. नंतरचा प्रश्न. भाषावार प्रांत रचनेनुसार निर्माण झालेले पहिले राज्य कोणते? इम्पॉर्टंट प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश. भाषावार प्रांत रचनेनुसार निर्माण झालेले पहिले राज्य आंध्र प्रदेश आहे. 1953 मध्ये तेलुगू भाषिकांसाठी मद्रास राज्यातून वेगळे करून आंध्र प्रदेश हे भाषेच्या आधारावर पहिले राज्य बनले. याचे इसवी सन सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नानासाहेब पेशवे. कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे म्हणजे धोंडूपंत यांनी उठावाचे नेतृत्व केले, तर तात्या टोपे यांनी त्यांना लष्करी मदत केली. पुढील प्रश्न.
1916 मधील काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात मवाळ आणि जहाल नेत्यांमध्ये सलोखा झाला? तसेच काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात करार झाला? प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लखनौ अधिवेशन. प्रश्न पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचून घ्या. 1916च्या लखनौ अधिवेशनात जहाल आणि मवाळ नेते पुन्हा एकत्र आले. तसेच काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात ऐतिहासिक लखनौ करार झाला. प्रश्न क्रमांक 50. ऑगस्ट क्रांती म्हणजे भारत छोडो आंदोलन ची सुरुवात कधी झाली? प्रश्न महत्त्वाचा आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 9 ऑगस्ट 1942. ऑगस्ट क्रांतीची सुरुवात 9 ऑगस्ट 1942 पासून सुरू झाली. मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर 8 ऑगस्टला ठराव मंजूर झाला आणि 9 ऑगस्ट 1942 पासून आंदोलनास प्रत्यक्ष सुरुवात झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा परीक्षेसाठी होईल. बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेसंबंधी सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहावयास मिळतील. धन्यवाद.